सर्वसामान्य जनतेचे परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूज। हिंगणी तालुका खटाव येथे टेंबू योजनेची पाईपलाईन आमदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून सुरू झाली। यापूर्वी हिंगणे हे गाव या योजनेमध्ये समाविष्ट नव्हते, परंतु आमदार गोरे गट यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्याकडे सतत पाठपुरावा करून या हिंगणे गावचा या योजनेमध्ये समाविष्ट केला। त्याचे आज रोजी हिंगणे गावाला फळ मिळाले। या गावाला पाणी फक्त आमदार गोरे भाऊच देऊ शकतात, असे मत सामाजिक कार्यकर्ते व युवा नेतृत्व हिराचंद घनवट यांनी टेंबू योजनेच्या पाईपलाईन खोदाईची पाहणी करताना केली। यावेळी गावातील दत्तात्रय निकम पाटील, माजी उपसरपंच प्रभाकर निकम, सचिन निकम, प्रशांत निकम, हिराचंद घनवट, श्रीमंत कोकाटे, सुखदेव ढोले, गोविंदराव काळे, ज्ञानदेव ढोले, मनोहर शिंदे, धीरज निकम, सुशांत निकम, विश्वास निकम, संदीप रायते, भाऊसो भोसले, सदाशिव ढोले, गणेश निंबाळकर, सूर्यकांत कोकाटे, विजय काळे, नाना, विकास कुदळे इत्यादी ग्रामस्थ यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते। तसेच सोसायटीचे चेअरमन अतुल निकम, व्हाईस चेअरमन अजय कुदळे इत्यादी ग्रामस्थ यांनी टेंबू योजनेच्या पाईपलाईन कामाची पाहणी करताना वरील मत व्यक्त केले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय निकम पाटील म्हणाले की माळीनगर परिसरामध्ये पिण्याचे पाणी दूषित आले, याला जबाबदार कोण यांनी विरोधकांनी उत्तर द्यावे। गावासाठी आज सोन्याचा दिवस उगवलेला आहे। हिंगणे गावचा माझ्या वयाच्या दृष्टीने म्हणलं तर 65 वर्षाचा दुष्काळ हिंगणे गावचा संपुष्टात आलेला आहे। हिंगणे गावाला टेंबवण्याचं काम चालू झालं आणि हिंगणे गावचा दुष्काळाच्या मुक्तीकडे वाटचाल चालू झाली। हिंगणे गावचा दुष्काळाचा कलंक, खटाव मानचा दुष्काळाचा कलंक आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून आज पुसण्यात आलेला आहे। तर हिंगणे गावच्या ग्रामस्थांनी या सर्व योजनेचा, या कामाचा आनंद लुटायचा आहे आणि आज खऱ्या अर्थानं हिंगणे गावचा संपूर्ण दुष्काळ मुक्तीकडे वाटचाल चालू झालेले, दुष्काळ संपला असं म्हटलं तरी चालेल, त्याप्रमाणे आज टेंबवण्याचं काम चालू झालेलं आहे। आणि टेंबू योजना फक्त आणि फक्त हा खटाव तालुक्यातील ही बांजारबुर्गीची फिरते ती गावगाव पाणी टेंबूचं आम्ही आणलं तर ह्या बांजारबुर्ग्याला मी एकच सांगतो दत्तू पाटील की हे फक्त पाणी आमदार जयकुमार गोरेंच्या प्रयत्नात आलेलं आहे। कुठल्याही बांजारबुर्ग्याचा, कुठल्याही नेत्याचा यामध्ये कुठलाही कार्याचा संबंध नाही, त्यामुळं हे सर्व श्रेय आमदार जयकुमार गोरेंना जातंय।